आपल्या नगरमध्ये मिस्टर DIY झालं आणि मी खरेदी केली असं होऊ शकत नाही. त्यामुळे भरपूर अशी खरेदी मी करून झालेली आहे आज. आणि या सगळ्या गोष्टी आज मी ज्या काही खरेदी केल्या आहेत त्या तुमच्यासोबत लवकरच शेअर करते. उगाचच म्हणजे मी कामासाठी दुसऱ्या आले होते, पण आले आणि इथे एक बॉटल घ्यायला आले होते मी, एक काचेची बॉटल जी मला मिळाली नाहीये, ती नाही घेतली आणि बिल मी 3000 रुपयाची खरेदी केलीये मी. म्हणजे 300 रुपयाची वाटली होती ऑनलाईन, पण मी म्हणलं DIY मध्ये स्वस्त मिळेल अरे कहना क्या चाहते हो? आणि 3000 रुपयाची मी खरेदी केली आहे. काय नाही, नेहमीप्रमाणे जे घ्यायला गेलो ते घेतलं नाही, बाकी सगळं घेतलं. असं तुमच्या बरोबर घडतं का? टिकेल ना बाई DIY चे. इकडे आत गेल्यानंतर किती क्यूट क्यूट गोड गोष्टी दिसतात की ज्या काहीच कामाच्या नसतात, काहीच गरज नसते त्यांची, पण बघायला किती छान वाटतं. पण यावेळेस मी कंट्रोल केलं, ह्या गोष्टी नाही घेतल्या. आणि घेऊन काय घेतलं तर मी सगळ्या घरात वापरायच्या अंडू गोष्टी घेतलेल्या आहेत. मिस्टर DIY, DMart आणि झुडिओ. जरी प्लॅन केलं की नाही एवढंच घ्यायचं, त्याचं बिल कसं काय 3000 रुपयाच्या वर जातं यार द्या. त्याच्यात तिघात दोष नाहीये, दोष तुझ्यात आहे. माझ्यात काय दोष आहे? छान माझ्यावर पहिली गोष्ट. आता जर तुझ्या जवळ एवढी सुंदर मुलगी बसलीच नाही, तू बघायला खरंच छान दिसते. थँक्स. तर मी तुमच्यासोबत शेअर करते आहे माझी DIYची, मिस्टर DIYची शॉपिंग. आणि हा मग घेतलाय मी राघवसाठी, हा मग घेतलाय मी ध्रुवसाठी, आणि त्यानंतर खूप रॅन्डम गोष्टी घेतलेल्या आहेत. दिवे, तुपातले दिवे घेतले. नंतर ते टाकायची गोष्ट नाहीये, पण तरी. आणि त्यानंतर 2 डायरीज घेतल्या. ह्या खूप सुंदर डायरीज मिळाल्या आहेत मला. ही एक आणि ही एक. ही आदित्यला घेतली आणि ही मी मला घेतली. तो दोन्ही गोष्टी सुद्धा खूप छान आहेत आणि छानच आहेत. त्यानंतर भरपूर अशा रॅन्डम गोष्टी घेतलेल्या आहेत, जसं की हा पाठ सजवायचा कंगवा. तर पेन घेतले, पेन ठेवायला पेन स्टँड घेतलाय आणि पेन स्टँड घेतला म्हणून अजून त्याच्यामध्ये ठेवायला अजून पेन घेतलेत. त्यानंतर हे घेतले, वेट वाईप्स घेतलेले आहेत. त्यानंतर कंगवा घेतल्यानंतर हे कपडे सुकत घालायचे चिमटे घेतले. डायरी दाखवली का मी? डायरी घेतलेली 2. एक नाही दाखवली वाटतं मी, डायरी नाही दाखवली ना? दाखवली आय गेस. एक टॉयलेट क्लीनर सुद्धा घेतलेलं आहे आमच्या भुबूसाठी, राणीसाठी. आणि एक ही पिशवी घेतलेली. बास नाहीये, अजून 2-3 गोष्टी आहेत त्या तिकडे आहेत, तर मी घेऊन येते. आवाज येतोय का माझा की हा आजूबाजूचाच आवाज येतोय? ठीक आहे, मी टाकून तर देते. आला तर ठीक आहे, नाही तर व्हॉइस ओव्हर द्यावा लागेल. तर आजूबाजूचाच आवाज जास्त येतोय, त्यामुळे मी असंच दाखवते की मी ह्या गोष्टी घेतलेल्या आहेत. खूप रॅन्डम घरात यूज होणाऱ्या गोष्टी घेतलेल्या आहेत आणि बहुतेक ह्यातल्या जास्त गोष्टी माझ्यापेक्षा आदित्यने घेतलेल्या आहे. ॲक्च्युली DIY मध्ये जाऊन ह्यावेळेस त्याने खर्च केलेला आहे. आणि त्यानंतर ही किसणी सुद्धा घेतलेली मी. इकडनं किसता येतं, इकडनं बारीक किसता येतं आणि इकडनं स्लाइस करता येतात. तर ह्या पद्धतीचं मस्तपैकी हे सुद्धा घेतलेलं आहे मी. आणि मेन गोष्ट, जी सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे आरसा. पण तो मी आता नाही दाखवत, तो मी पूर्ण सेट करते त्याला आणि मग त्यानंतर बाकी काम मला आधी त्याला सांगावं लागेल. सो भेटूयात थोड्या वेळानं. हो, कसलं भारी वाटतंय. मस्त वारं सुटले, नाही तर खूप गरम होतंय, खूप भयंकर गरम होते. पण एवढ्या गरमीत सुद्धा मी DIY, मिस्टर DIY मधून आणलेला जो आरसा आहे त्याचा आज सेटअप करणार आहे आणि ते मी तुमच्यासोबत आता शेअर करते. आणि माझा विचार चाललाय इथे या भिंतीला मी त्याला लावावं आणि मग बघूयात कसा दिसतोय. तर छट. आणि माझ्या हाईट 5 फूट 3 इंच आहे, तर माझ्या हाईट प्रमाणे तो एवढा येतो. साधारण 5 फूट असा मला वाटतं हा आरसा आहे. कसा आहे कैदू? काय हे कोण इकडे? कोणी जरा जपूनच वापरावं लागणार आहे तो. चेंज इन प्लॅन. मी बदललाय माझे थोडे विचार आणि प्लेसमेंट सुद्धा, की तो आरसा मला बेडरूम मध्ये नको होता, कारण की बेडरूम मध्ये मिरर नसावा. त्यामुळे मी जेव्हा घराचं इंटेरियर केलं तेव्हा बेडरूम मध्ये आरसा नव्हता लावला. आणि मग आता हा जो स्टँडिंग आरसा आणलाय तो मी परत बेडरूम मध्ये ठेवावं असं मला वाटलं नाही, त्यामुळे मी चेंज केला माझा विचार आणि मी हा आरसा आता हॉलमध्ये. तर
इथे लावलाय मी ह्या पद्धतीनं आरसा आणि असा मस्त सुंदर दिसतोय, मला आवडले. या ठिकाणी छान सेटअप वाटतोय असा आणि दिसायला सुद्धा सुंदर दिसतोय. आणि मी इथे एक कुंडी ठेवली आहे आणि इथे बसायला पुफी ठेवली आहे, जे की मी बसणार नाही आहे त्याच्यावर. आवरून मला फक्त फुल आउटफिट चेकसाठी मी हा आरसा घेतलाय आणि खूप ट्रेंडिंग होता इंस्टाग्रामवरती बऱ्याच वर्षांपासून. असं मी बघत होते पण असं वाटत होतं की आहेत घरात आरसे, काही गरज नाही. पण तरी माहिती आहे ना, किडा अंगातला, त्यामुळे मी हा आरसा घेतला. ह्याचं सेटअप मी केलंय आणि कौतुक पाहिलं का कोणाचं चाललंय? माझं बसतच नाही यार पूर्ण शरीर. बसत नाही? कसं पॉसिबल आहे? दिसतो तरी पूर्ण. अजून किती दिसतो? तुला दिसतोय, तुझा असा अँगल आहे असं. अच्छा, मग तुला तू किती दिसतोय? जर सपोज कुठे गेला? हे काय दिसतोय ना पूर्ण? ओके ओके ओके, चांगलं वाटतंय ना? हा, किती गोड दिसतंय पुऱ्या. आहेच मी गोड, आहेच मी गोड. पण माझं सेटअप कसं वाटतंय बघ. वागत नाही गोड. फालतू माणूस. छान केलं नाईस. 950 रुपये झाले का वसूल? 950 रुपयाचे? हो. मग हे काय तारसे एवढे? अरे ते आहे पण किडा, अंदर का किडा. हे काय इथं काय अंदर का किडा? हे काय? तुला माहिती आरसा फुटला असता आज. ते काय? ते आरशाचा आपण दरवाजा केला होता आधी. आरसा इकडं काय? आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. माझा DIY मिस्टर DIY मधून आणलेलं, घरीच्या घरी केलेलं DIY, काय बोलते मी, ठीक आहे. जर आवडला असेल व्हिडिओ तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.